नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज मी हा कॉर्न पराठा केलेला आहे। अशा पद्धतीने हा कॉर्न पराठा झालेला आहे। बघा किती छान दिसतंय। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। 2 कणस घेतले, त्याचे बी काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतलं, पाणी निसरून घेतलं आणि आता हे मी ग्राइंड करून घेते। मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये हे मकाचे बी मी घालून घेतले। स्वच्छ करून घेतलेले बी आहेत। आता हे मी ग्राइंड करून घेते। बघा, अशा पद्धतीने मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। आणि आता मी एक मोठा कांदा घेतला, हिरवी मिरची आणि जिरेचं पेस्ट करून घेतलं आणि अद्रकाचं पण पेस्ट करून घ्यायचं आहे। आता त्याचे बारीक काप करून ठेवलेले आहेत। आता मी गॅसवर एक पॅन ठेवून घेते। गॅसवर पॅन ठेवून घेतला, त्याच्यामध्ये मी हे जवळपास 2 टेबलस्पून मी तेल ओतून घेतलेलं आहे। ह्याला आपल्याला जास्त तेल लागतं, थोडं तुमच्या सोयीनुसार तेल घ्या, कमी जास्ती तुमच्या ह्याच्यानुसार। अशा पद्धतीने तेल तापलेलं आहे। बघा, मी आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली। आता जिरे पण टाकून घेते। आता जिरे टाकून घेतलेले आहेत। आता थोडं तडतड झालं की त्याच्यामध्ये मी हे मिरचीचा जे काय पेस्ट केलेलं होतं, हे मिरचीचं जिरे आणि हिरवी मिरचीचं पेस्ट करून ठेवलेलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मिरचीला थोडं व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा जे काय स्ट्रॉंगनेसपणा असतो तो निघून गेला पाहिजे। अशा पद्धतीने हे सगळं घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग पण टाकून घेतलं, 1 चिमटभर। हिंग टाकल्यामुळं पोट साफ राहतं आणि पदार्थाला चव पण येते, टेस्ट छान येते, म्हणून आपण थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकला, अद्रक टाकून घेतलं। अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी सगळ्या इन्ग्रेडियंट जे पाहिजे होते ते इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने हे फ्राय करून घ्यायचं व्यवस्थितरित्या। कांद्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झाला पाहिजे, बदामी कलर आला पाहिजे कांद्याला। बघा, थोडा थोडा कलर चेंज होत आहे आता थोडा। अशा पद्धतीने हे आपण ह्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट घालून आपण हे सगळं फ्राय करून घेत आहोत। बघा, आता बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे। आपला कांदा आता व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून बेसन टाकलं आणि हे बेसन टाकून पण व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं भाजून घ्यायचं, कारण बेसनमुळं बाइंडिंग येते। आणि आता हे आपलं जे काही आपण मक्याचं, आता त्याच्यामध्ये सगळे आपण हे टाकून घेऊ, आपले मसाला वगैरे टाकून घेऊ। जिरे पूड टाकली, धनेपूड टाकली, हळद टाकली, आता थोडंसं लाल तिखट पण टाकून घेऊ। बघा, अशा पद्धतीने हे सगळं मसाला टाकून घेतलेला आहे। आता ह्याला अजून थोडं हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ, हे सगळं साहित्य एकत्रित करून घेऊ। आणि आता आपण जे काय ग्राइंड करून ठेवलं होतं मक्याच्या बियाचं, हे कॉर्नचं, तर ते हे आपण ग्राइंड केलेलं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकत्रित करायचं, सगळा मसाला याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं पाहिजे।
कलर तर किती छान आलेला आहे बघा. कलर वगैरे छान आलेला आहे आणि खायलासुद्धा इतकं छान लागतं. सगळेजण वाहवा करतात, सगळेजण पोट भरून खातात. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू. आपल्याला ज्या पद्धतीनं मीठ पाहिजे तसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे पण मिक्स करून घेऊ. मीठ सगळ्या पूर्ण मटेरियलला मीठ लावून घेतलं पाहिजे. त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून घेऊ. झाकण ठेवल्यामुळे पूर्ण वाफलून येतं. बघा अशा पद्धतीनं एक 5 मिनिट मी हे झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता काढून घेतलं. बघा किती छान वाफवलेलं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला हे मसाला करून घ्यायचा, मटेरियल तयार करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे सगळं आपल्या मकेच्या बियापासून आपण हे असं करून घेतलेलं आहे मटेरियल. आणि आता आपण हे व्यवस्थितरित्या थोडं वाफलून घेऊ. अशा पद्धतीने हे आता झालेलं आहे. आता त्याच्यावर मी एक चाट मसाला टाकून घेतला. थोडीशी साखर आणि लिंबू पण पिळलेला आहे, पण ते स्किप झालेलं आहे, सॉरी. तुम्ही टाकून घ्या तेवढं. हे सगळं मिक्स करून घेऊ मसाला टाकलेला. आता अशा पद्धतीने हे आपलं मटेरियल तयार झालेलं आहे. चला तर मग आपण आता एक चपाती करून घेऊ. पीठ अगोदरच मी तिंबून ठेवलेलं होतं, मळून ठेवलेलं होतं. आता ही चपाती घेतली, त्याच्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं आणि आपण ते ग्राइंड केलेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल आपण आता ह्याच्यावर टाकून घेऊ. बघा अशा पद्धतीनं हे मटेरियल ह्याच्यावर टाकून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं इकडची बाजू इकडं घालायची, इकडची बाजू आणि खालची वरी घालायची. अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं. हे तयार झालं ना, आपण खातो ना त्यावेळेस इतकं छान लागतं ना. खरंच तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा. कॉर्न पराठा, स्वीट कॉर्न पराठा म्हणतात ह्याला. अशा पद्धतीनं आपण केलेला आहे. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनवर तूप टाकलेलं आहे. तुपावर आपण हे पराठा टाकून घेऊ. अशा पद्धतीने हा पराठा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. अशा पद्धतीने हे आपण आता खालून भाजलेला आहे. आता पलटून घेऊ. बघा अशा पद्धतीने हा पराठा होतो. बघा आपला पराठा आता दोन्हीकडून पण व्यवस्थितरित्या भाजलेला आहे. बघा अशा पद्धतीनं आता आपण सर्व करून घेऊ. मी सगळे पराठे करून घेतले. आता एका प्लेटमध्ये आपण हे सर्व करून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे सर्व केलेलं आहे. बघा अशा पद्धतीनं हे आपण आता हे अशा पद्धतीनं डेकोरेटिव्ह करून घ्यायचं, आकार द्यायचं त्याला. बघा अशा पद्धतीनं छान दिसतंय ना. खरंच छान झालेलं आहे. खाल्ल्यावर तर इतकी टेस्ट छान झाली याची की बस. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील, माझे व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहता येतील. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब पण करा. थँक्स फॉर वॉचिंग. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये.
चला